तुम लोग भगवान के लिए परफॉर्म करोगे, उस भगवान के लिए नहीं, उस भगवान के लिए जो तुम्हें हर वक्त देखता है. कम ऑन सुरू, डू इट. तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. आकार लेने लगा ख्वाब मेरा, साकार होते रुका ख्वाब मेरा. मेरे अधूरे कर दे तू पूरे आज. सानी दा पानी दा पवन सा सा. नमो नमो नमस्ते, नमो 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 नमस्ते, नमो 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 नमस्ते, नमो 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 नमस्ते. सो गाइस हम लोग आयुष के घर खाने बैठे पनीर चिल्ली. आप देख सकते हो. हेलो गाइस. हाँ हेलो. चपाती. आमचा ढोलचा मुख्य अधिकारी आमच्या सोबत आहे. लीड वादक आम्ही नवीन वादक. पहिला वादक हे मीडियम आहेत, मिडल नाही. इथे जरा हे पण मिडल वाले आहेत. कॅमेरा सुरतचा पहिला वादक. नवीन वादक आहे ना. आणि आम्ही सिरियल पण बघतोय झी मराठीवर. प्लान चेंज. हम लोग देखने वाले सिंचन पनीर चिली विथ सिंचन. बस ह्याच्यावरच दिवस काढायचे आता. अरे रे बाबा, अरे अजून खडखडे लाडू बाकी आहे. कडकडे लाडू खाजा पण बाकी आहे. खाजा, खडखडे लाडू आणि कचोऱ्या. पहिल्या गावाला चाललंय माहितीये काय. बॅग दाखव माझी. बॅग बघ किती मोठी बनते. बॅग दिसत नाही. हा मी आणलेला स्टॉक आहे. बाकी बाटल्या फ्रीज मध्ये. अरे मार अरे मार अबक. मार नाही त्यांनी. अबक मार. जा मार मार. गोल कर. मार 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 पादऱ्या मार. अचानक ब्लॉग काढायचा ठरला आणि ब्लॉग काढायला सुरुवात झाली. आणि आता आम्ही जस्ट प्रॅक्टिस करतोय. रात्रीचे 2 वाजले. पुढे अजून मजा येईल. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि एन्जॉय करत राहा आमच्यासोबत. दगड घे ना एखाद्या हातात. सगळ्यांची म्हटली. धावू नको, तुझी जास्त फाटली आहे. झाला तो डेंजर झोन गेला एकदाचा. काय नाही बा, आम्ही चांगली माणसं आहेत. आम्ही चांगली माणसं. आम्ही चाललो. फ्लॅश चालू कर ना यार आयुष. आई कोणत्या गल्ली गोळ्यातनं नेतोय काय माहिती. हा मग तर आम्ही चाललोय स्टेशनला. सगळे वाट बघतात आमची. आणि खूप डेंजर झोन मधनं निघालोय. एंटर केलं, एक्झिट केलं. हा माणूस आम्हाला गल्ली गल्लीत निघून आला. हा त्याच्यामुळे आमच्या कुत्रे भोगत होते. हा कुत्रा समजून त्यांना भोगत आमच्यावरती.
फायनली आम्ही स्टेशनवर पोहोचलोय. एडीचं नेक्स्ट स्टेप करून तर बाकी पोरी आहेत आणि पण पब्लिक आहे. नेक्स्ट सी पुन्हा 1 वर्षानंतर ब्लॉग पण नाही एकदा. बाईचे गॉसिप काय थांबतच नाही भाई. तिला दिसतंय भाई कॅमेरामध्ये येते तरी पण चालू आहे. आयुष हे बाकी सगळे नवीन ढोलवाले. मी जुना आहे. हा जुना आहे, हा नवीन आहे. हा हे आमचे लीड वाला. तीनदा झालं भाई, 3 वेळा आम्ही तेच बोलतोय. पब्लिक येते हळूहळू. किती वाजलेत? हां 3:21 आलेत आणि पब्लिक येते हळूहळू. मेन माणूस आलेत, लीड ढोलवाले दोघं. हा ध्वजवर गेले ना, स्वतःहून ध्वजवर आले. मोठं मन, हृदय मोठं म्हणून ध्वजवर आलेले. नाही भावा, अभिमान आहे भाई, असाच येत जा. ते पथकाच्या वतीने बोलतो. आमचा आज सुरतला चांगली ट्रिप चालली आहे. ट्रिप म्हणजे आमचं एक वादन आहे छोटंसं तिथे, तर आम्ही आज परफॉर्म करणार आहोत तिथे. त्या हिशोबाने सगळे रेडी जात आहेत. गेला खड्ड्यात भाई. गुड मॉर्निंग. कॉम्पिटिशन आहे. कोण जास्त खाली भाई कॉम्पिटिशन लग रही है. आता आपण कुठे चाललोय? सुरत नाही, इकडनं कुठे चाललोय? बँड्रावरून सुरतची ट्रेन. आम्ही पोचलोय वांद्रा टर्मिनसला. घाम खूप फुटलाय भाई, चालत आलो इथपर्यंत. मेहनत खूप आहे आमची, मेहनत एवढे कष्ट पोरं सगळी चालत येतात. गाईज वैसे सेफ्टी एकदम प्रॉपर की है लोग ने, सेफ्टी एकदम ज़बरदस्त है. फिलहाल तो हम लोग पहुँच गए. अपनी पलटन यहाँ पे आधी पलटन आ रही है. सगळं व्यवस्थित चालू आहे, काय टेन्शन नाही. आणि वाटतं आपली ती ट्रेन आहे ती लागली पण आहे, सूरत इंटरसिटी एक्सप्रेस. अभी तो जस्ट ब्लॉग स्टार्ट हुआ है, अभी तो पूरा वादन बाकी है, वहाँ पे पहुँचना बाकी है, बहुत सारे सीन्स बाकी है. मजाक मस्तीमध्ये ब्लॉग सुरू केलेला, बट आता सिरियसली घेतलाय. वादन खूप स्पेशल असतं मावळेसाठी, तर आपण ते करू. ये बंदा है ना, हाँ चालू है. ये बैग इधर फेंक, इधर सोए, इधर सोए, इधर बैग फेंक के ना भागने वाला है. और बैग में जो है वो है. और बैग अभी आज ऐसे भी 15 अगस्त है. काय वाटतं मी, काय प्लॅन आहे आजचा? आता काय टाकू नको, पोलीस येतील घरी बाबा. तिकीट वाटप चालू आहे आणि तिकीट वाटप झाल्यावर समजेल कोणाची कशी सीट आहे, काय आहे. खूप बेकारवाला सीन झाला आहे आमच्यासोबत. आम्ही म्हणजे खूप जास्त लोक असल्यामुळे ऑब्विसली कोच वेगवेगळे येणार होते आणि तेच झालं. आणि माझं नशीब एवढं खराब की मला वेगळा कोच लागला आहे. हां, खूप बेकार परिस्थिती झाली आहे. म्हणजे मजा मस्ती तर दूर, डायरेक्ट जाऊन कानात पॉश टाकून झोपणार आहे असा सिच्युएशन आली आहे. काही मजा मस्ती नावाची गोष्ट काही होणार नाही आहे. कारण जेवढी पोरं मजा मस्तीवाली होती, पोरं पोरी ते सगळ्या एका कोचमध्ये, बाकी तासाची पोरं वेगळ्या कोचमध्ये गेली. नाही मानून. और आम्ही जे मोजके 4, 5, 6 जण पकडा ते वेगळ्या कोचमध्ये आलो आहे. तर पूर्ण सत्यानाश. आणि माझ्या डोळ्यावर एवढी झोप आहे ना,
पण मी विचार केला होता की चलो ठीक है अभी थोड़ा करेंगे कुछ ना कुछ पर हे लोक वेगळ्या कोचमध्ये आहेत. हे लोक आम्ही वेगळ्या कोचमध्ये आहे. आणि तिकडची सगळी गँग वेगळ्या कोचमध्ये. सो हे झोपलेले आहेत असे, काही उपयोग नाही. आणि अतिशय वाईट सीट्स आहेत त्यांच्या. आमच्या सीट खूप भारी आहेत. मस्त असा मध्ये टेबल आहे आमच्या. अशा समोर सिंगल सीट्स आहेत. कसं एकदम प्रोफेशनल. समोर ना समोर येडा होईल माझ्या समोर बघितलं हा. अभी कैसे खुला नहीं बोल सकता ना मैं. गरीबी देख एक डार्क सिक्रेट आहे हा इथे बसण्याचा मागचा. मी ते रिव्हील नाही करू शकत. लीड वगैरे काही नसतं. वादक आहे. काम इम्पॉर्टंट आहे. टोकाम इम्पॉर्टंट आहे. आणि हा सारखा ही सही आणि अक्षरशः काय पण घालून नवीन उगवत्या तारांना घ्या. 3 तारे गेले बघा. आपले अध्यक्ष 2 शब्द एक्झाम्पल आहे. 2 शब्द. अरे बरं वाचलो. 2 शब्द कशाबद्दल कसं वाटतं एक्सपिरियन्स. आपण चिकोडी तास येणार की नाही आपण कधी आवाज अध्यक्ष आवाज कुणाचा आवाज मोठा पैसे बरोबर मला बिझी मी थोडं मला नंतर आता नाही जरा कॉल हे केला का. 2 शब्द एक्सपिरियन्स कसा वाटतंय. तेवढं संपलंय. 1-2 2 शब्द प्रवासाबद्दल कसं वाटतंय. इकडे 2 शब्द प्रवासाबद्दल. प्रवास झोप आली प्रवास झोपू दे. कसं वाटतंय. तासाची तर्री बोलतोय तू. कसं वाटतंय प्रवास करताना. शब्दच नाहीये. कसं वाटतंय प्रवास. मस्त. आता झोपला व्यवस्थित. लीड एकदम टायमावर आलं तुझ्याकडे. चल जाऊ चल. हे ना हे का चाललेत माहिती आहे मला. तो पकडायला गेला त्याला वाटलं काय केलं त्याने चुकला. गुड मॉर्निंग. सो आम्ही पोहोचलो उडना स्टेशनला. आणि आता आम्ही जाऊ तिथे. आम्हाला झोपायचं आराम करायचा आहे. हवा सक्सेसफुली जिंदा बच गए हम लोग गाइस. ये टेम्पो मधला एक्सपिरियन्स दिसत असेल कसा एक्सपिरियन्स होता. हालत झाली आहे भाई. हालत झाली आहे भाई. वाजण्यासाठी काय पण सब सही चालू आहे. सब सही चालू आहे. इकडे सगळे रिच लोक आहेत. हवा येते. सो फायनली मूर्तीजवळ आलोय आणि लगेच मेंटेनन्स नाही नाश्ता करायला जायचं आहे.
नाश्ता करायला जायचं. सगळं आहे इथे मेंटेनन्स करायचं बाकी. मूर्ती एकदम भारी आहे भाई. नाश्ता करून घेऊ पहिले. काम बेकार जमलं. नाश्ता करायला चला. विषय कसा आहे माहिती आहे का, इकडे आता गरम पोहे भेटणार नुसतं आपल्याला चाय दी मस्त एकदम चिप टपाक एकदम फटते. हे बघा यांनी सुरुवात केलेली आता अशा प्रकारे. आजोबा आहे चहा मतलब चालू हो गया सब. चालू झाले. हे भाई लाईनी त्या रे. थकलो आहे बाय. थकलो पूर्ण. आरामशीर. आम्ही आता चाललोय मेंटेनन्ससाठी आणि ऑलमोस्ट ढोल चालू झाले तयार करायला. आम्ही पण मेंटेनन्स आणि इकडे ढोलचं. उमेदा त्याचा यूज काय होता सांग एकदा. याचा यूज असा होतो की हा जर ढोलाचा व्यवस्थित लावला, हां जास्त मेन कडक नाही, जास्त नरम नाही, मध्यममध्ये व्यवस्थित जर लावला गोलचा गोल, तर ढोलचा बेस चांगला फिंगर होतो. ढोलचा बेस तिथला गेला पाहिजे. तो ढोल आहे डमरूसारखा वाजला नाही पाहिजे. यासाठी हे करावं लागतं आणि लावावं लागतं. तुला काय बोलतात सांग. पहिला बहुतेक जण मसाला बोलतात, बहुतेक जण मेन बोलतात, कोण जण गोंद बोलतात. वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे ते जास्त कडक पण नवाला पण नरम पण. काय बोलतो. सगळे खाली उतरलेत. सगळे ढोल मेंटेन करतात. सगळे मेंटेनन्स चालू आहे. येस. हां सगळ्यांना घेणार भाई. बस काय सगळ्यांना घेणार. नंतर जीपेला 500 रुपये येतील ना. अरे तुम्हाला तर लाडकी बहीण योजनाचा पण भेटणार आहे ना. फॉर्म नाही भरलाय. अरे अरे सगळेजण रेडी आहेत. ढोलाला आडवा ताण देतात आणि 3ची गार्ड बांधतात. हो ऑब्विसली भाई. आता 3ची नॉट आहे नाही. 3ची नॉट बांधतात भाई. मी ढोलचा आहे, मला एवढं काय आयडिया नाही. तो फिटी नाही करणे आला भाई. तासावाला. तुम्ही पण तास आहे ना. आणि ढोल मेंटेन करतात. त्याला बोलतात जिद्द. नाही जाऊ दे. येतच नाही काय. एकदम नवीन कोरा माणूस आहे. कॉमन कमेल. बघू शकता कसे फोटोशूट चालू आहे इकडे. आम्ही थोडेच जण तयार होऊन खाली आलो आहे. बाकीचे तयार व्हायला गेलेत वरती. आम्ही तयार झालेलो आता. आमचं सगळं झालेलं आहे परफेक्ट. मॅगी बघू शकतो तुम्ही. इट्स अ UP मॅगी नॉन स्टिकी. बघू शकता आमचे थोडं हे सगळे फोटो काढायला एकदम उत्सुक आहेत. मला पोस्ट करा. आता कसा विषय आता कम्प्लीट झाला आहे की 6 वाजता वाजन आहे. 6, 6:30, 7 होतील. आम्ही 5 वाजता सगळे रेडी आहे. तर मी घामाघूम तर होणार आहे. फॉलो करा मावळे. आम्ही 2 तास फॉलो करा. फॉलो. तो कुठे गेला. वादक महाराष्ट्र. त्याच्या मेन तर त्याच्या अकाउंटला फॉलो करा. आधार झालेत त्याचे. आधारचे 2000 होते यूट्यूबला आणि 17चे किती होते. 5000 होते. सो इकडे ना फोटोशूट चालू आहे. सगळ्यांना फोटो काढायचे. सगळे रेडी झाले. आणि मी आमचा फोटोग्राफर आहे. हां मी यांचा फोटोग्राफर. थँक्यू सो मच. बाय.
नमस्कार सगळ्यांना. मला माहिती आहे मी ब्लॉगच्या विषयावरनं भटकून एका वेगळ्या मुद्द्यात हात घालतोय, पण हा मुद्दा मांडणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी, कारण आणि आपल्या सर्वांसाठीच. कारण मी आत्तापर्यंत जवळजवळ 10च्या वरती 10 ते 15 वादनांच्या आसपास मी वादनं केली आहेत. 1 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये उतरलो आहे, माझी कला जोपासण्यासाठी किंवा परंपरा पुढे चालवण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी. आणि या वेळामध्ये, या कालावधीमध्ये मी जेव्हा जेव्हा स्टेटसवर किंवा इंस्टाग्रामच्या आपल्या स्टोरीजवर आपले व्हिडिओ टाकतो, रील्स पोस्ट करतो, तेव्हा ऑब्वियसली आपले नातेवाईक आहेत, जे माझे नातेवाईक आहेत ते बघतात, किंवा इतर लोक आहेत किंवा जे कोणी असतील ते बघतात आणि मला हा एक प्रश्न विचारतात, जो तुम्हाला देखील विचारला असेल, की या गणपतीच्या आगमनामधून, विसर्जनामधून किंवा इतर काही कार्यक्रमांमधून तुम्हाला किती पैसे मिळतात, म्हणजे ॲज अ ढोल ताशा पथकाला किती रुपये मिळतात. तर बट ऑब्वियस आमचे पथक प्रमुख जे खूप चांगले आहेत ते आम्हाला नेहमी ती प्राईस सांगतात, बट आम्ही ती प्राईस लोकांना सांगू शकत नाही. आणि जरी सांगितली तरी त्याच्यानंतर त्यांचा प्रश्न असा येतो की तुला त्याच्यामधून किती रुपये मिळाले, म्हणजे 1000, 2000, 500 रुपये, तुला त्यातनं किती पैसे मिळतात, म्हणजे तू एवढा ध्वज नाचवतोस, एवढा चांगला नाचवतोस, तर तुला किती पैसे मिळतात. तर मुळात म्हणण्याचा मुद्दा असा की आम्ही पैसे मिळावे म्हणून कधी ध्वज पथक, ढोलताशा पथक जॉईन केलंच नाहीये ना. वादनाचे पैसे जरी आम्हाला नाही मिळाले तरी एक विषय असा असतो, जेव्हा पण आमच्या घरातली आई वडील, आमच्या घरातले जे पण कोणी आहेत जर आजारी पडले ना, तर हाच पथक प्रमुख ना आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तेच पैसे घेऊन तेच आम्हाला मिळतात आणि आमचे जे आर्थिक गरजा आहेत ना ते पैसे त्याच्यामधून आम्हाला मिळतातच. काहीही अडचण असली ना तरी कोणत्याही पथकातील कोणत्याही व्यक्तीला ते पैसे मिळण्याचा अधिकार आहे आणि पथक प्रमुख आमचा तेव्हा पाठीशी उभा असतो म्हणजे असतो. तेव्हा कधीही अशी कोणतीही गोष्ट होत नाही की हां तुला नाही मिळणार आहे ना, तेव्हा ना तुम्ही माझ्या पाठीशी उभे नसणार आहात. ठीक आहे, जे पण मला हा प्रश्न विचारतात ना तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे नसणार आहात, तेव्हा माझा पथक प्रमुखच माझ्या पाठीशी उभा असणार, तेव्हा माझ्या पथकातले जे लोक आहेत ना तेच माझ्या पाठीशी उभे असणार. त्यामुळे तुम्हाला हा अधिकार नाही आहे. मेन मुद्दा हा आहे की आम्हाला आमची संस्कृती जपायची, आम्हाला परंपरा पुढे घेऊन जायची आहे ढोल ताशाची, आणि आम्हाला त्यातनं एक सुखद आनंद मिळतो. बरोबर आहे ना, आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही जाऊन ध्वज नाचवतो, म्हणून मी ढोल वाजवतो. आम्हाला ताशा वाजवायला आवडतो, आम्हाला ताशाची तर्री आवडते म्हणून मी ताशा वाजवायला जातो. त्याचं म्हणणं असं नाही की त्यातनं मला पैसेच मिळाले पाहिजे. काही काही गोष्टी आनंदासाठी देखील केल्या जातात, बरोबर आहे ना. तर माझी हात जोडून विनंती आहे सर्व पालकांना, रिलेटिव्सला, जे पण कोणी ही व्हिडिओ बघतंय त्यांना, की कृपया कोणत्याही वादकाला असा प्रश्न विचारू नका की तुम्हाला या वादनातनं स्पेसिफिकली तुम्हाला किती रुपये मिळाले किंवा तुम्ही किती पैसे घेता. कारण याच्यामुळे काय होतं की वादकाचा जो मान आहे तो कुठेतरी हर्ट होतो. इवन मला स्वतःला थोडंसं हर्ट होतं की अरे हा प्रश्न नाही विचारला पाहिजे. तुम्ही त्याचं कौतुक करा, त्याचं गुणगौरव करा, त्याला खूप आनंद वाटेल, बट हा प्रश्न प्लीज कधी विचारू नका. इवन एखादा वादक जर काही अपशब्द नाही बोलणार, वादक खूप चांगले असतात, ते कधी अपशब्द नाही बोलत, पण उलटं बोलला या एका वाक्यावरनं तर त्याचा उगाच तुम्हालाच त्रास होईल. सो कृपया माझी विनंती आहे की कोणीही असा प्रश्न कोणत्याही वादकाला विचारू नये. धन्यवाद. आणि हां, माणुसकी जपायला शिका, ही काळाची खूप मोठी गरज आहे. तो तुम्ही बघू शकता आम्ही सुरतला पोहोचलोय फायनली, आणि आमची पब्लिक चालली आहे. काही कारणामुळे मधले हे काढू नाही शकलो मी, बट तुम्ही
काही फुल वाईट कंडिशन झाले सध्या. थोडंसं पोट वगैरे दुखतं आहे आणि आईस पण भरले वजनाचं. सो बघू आता पुढे कसं काय. आता तर रिझर्वेशन आहे, बुकिंगची तिकीट आहे, तर जाऊन डायरेक्ट झोपायचं. उद्या सकाळी उठायचं आणि बाई डायरेक्ट कॉलेज. उकडीचे मोदक आम्ही बनलेलो होतो अशी टेम्पोत नाही येतात. प्रॉपर उकडीचे एक पाठवत होतो आम्ही उकडीचे मोदक. आता जरा झालं नॉर्मल टेम्परेचर. चलो गाईज बाय. आम्ही आता दादरला पोहोचलो आहे, बघू शकता. आणि आता 5:34 आम्हाला स्लो लागले. आय थिंक आम्ही तिच्याने जाऊ. झोप एकदम कडक झाली आहे. बस बराबर एक नंबर झोप. झोपलो असं वाटलं की झोपलो डायरेक्ट लगेच झोपलो. काय एवढा लवकर ट्रेन आली काय माहिती. काय 1 वाजता झोपलो, डायरेक्ट 5:30ला उठलो. 4:30 तासात झोपलो ना. सकाळी आम्हाला भाई मी तर वरती गेलो बेडवरती आणि फोन चार्जिंग जाऊन जो झोपलो आहे. भाई मला माहिती नाही मला ट्रेनने कुठून कुठे नेलं काय नेलं. भाई मी शांत झोपलेलो. सकाळी आम्ही 6:40ला आम्ही पोचलेलो मुंबईला. आता प्लॅन पुढचा असं आहे की घरून झोपायचं. बस घरी जाऊन झोपायचं. अगं संपलं आता नेक्स्ट वाटून परत सुरतचं ते 1 तारखेला 1 सप्टेंबरला झोपायला डायरेक्ट. फॉलो करा आमच्या ऑफिशियल पेजला मावळे ऑफिशियल. तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अँड वादक महाराष्ट्राचे त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाय.